नमस्कार. आज आपण 16व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. संपूर्ण विश्वाची उपासना ही भगवंतांचीच उपासना कशी आहे हे स्पष्ट करण्यासाठी आता 4 श्लोकांमध्ये भगवंत असे प्रतिपादन करीत आहेत की संपूर्ण जगत हे माझेच स्वरूप आहे. श्लोक 16. अहं क्रतुरहं यज्ञस् स्वधाहमहमौषधं मंत्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्. श्लोकाचा अर्थ: श्रौतयज्ञ मी आहे, स्मार्तयज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती, अन्न व औषध मी आहे, मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे आणि हवनाची क्रिया ही मीच आहे. या श्लोकामध्ये भगवंतांनी असे दाखविले आहे की देवता आणि पितर यांच्या उद्देशाने केली जाणारी जितकी म्हणून श्रौत स्मार्त कर्मे आणि त्यांची साधने आहेत ती सर्व मीच होय. श्रौत कर्माला क्रतु असे म्हणतात. पंचमहायज्ञादी स्मार्थ कर्मांना यज्ञ असे म्हणतात. पितरांच्या साठी प्रदान केले जाणारे जे अन्न त्याला स्वधा म्हणतात. भगवंत म्हणत आहेत की क्रतु, यज्ञ आणि स्वधा हे सर्व मीच होय. तसेच या कर्मांसाठी प्रयोजनीय असलेल्या वनस्पती, अन्न तसेच रोगनाशक अशा ज्या औषधी आहेत ते सर्वही मीच होय. ज्या मंत्रांच्या द्वारे ही सर्व कर्मे संपन्न होतात आणि ज्यांचा विभिन्न व्यक्तींकडून विभिन्न भावाने जप केला जातो ते सर्व मंत्रही मीच होय. यज्ञासाठी ज्या घृतादी सामुग्रीची आवश्यकता असते ते सर्व हवी सुद्धा मीच होय. गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिणाग्नी इत्यादी सर्व प्रकारचे अग्नी हे सुद्धा मीच होय. आणि जिच्याद्वारे यज्ञकर्म संपन्न होते ती हवनक्रिया ही सुद्धा मीच होय. यज्ञ, श्राद्ध इत्यादी शास्त्रीय शुभकर्मामधील प्रयोजनीय अशा सर्व वस्तू, तत्संबंधी मंत्र ज्यांच्यामध्ये यज्ञादी केले जातात ती अधिष्ठाने तसेच मन, वाणी, शरीर यांनी होणारे तद्विषयक सर्व क्रिया हे सर्व काही भगवंतांचेच स्वरूप आहेत. ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाबरोबर अहम या पदाचा प्रयोग केला आहे. एव याचा प्रयोग करून या गोष्टीचे समर्थन केलेले आहे की भगवंतांशिवाय इतर काहीच नाही. अशा प्रकारे विभिन्न रूपात दिसणारा सर्व काही भगवंतच होय. भगवंतांचे तत्व न समजल्यामुळेच सर्व वस्तू या त्याच्यापेक्षा वेगळ्या दिसतात. अशा प्रकारे आज आपण 16व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 17व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.